दिल्लीत 10 नोव्हेंबरला लाल किल्ल्याबाहेर झालेल्या स्फोट प्रकरणी एनआयएनं आणखी 4 आरोपींना जम्मू काश्मीरमधून ताब्यात घेतलंय। अटक झालेल्यांची संख्या आता 6 वर पोहोचली आहे। पटियाला हाऊस कोर्टाच्या आदेशावरून ताब्यात घेतलेल्या चौघांना 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे। तपासादरम्यान या सगळ्यांची दहशतवादी कटात महत्त्वाची भूमिका उघड झाली आहे। यापूर्वी कार मालक आमिर रशीद अली आणि जसीर बिलाल वाणी यांना देखील अटक करण्यात आली होती। या स्फोटात 15 जणांचा मृत्यू झाला असून तपास जलद गतीनं सुरू असल्याची माहिती एनआयएनं दिली आहे। दिल्ली स्फोट प्रकरणात फरीदाबादचा अल फलाह विद्यापीठातील दहशतवादी मॉडेलचे धक्कादायक तपशील आता समोर आलेत। मॉडेलमधील प्रमुख डॉक्टर मुझम्मिल शकील हा नवीन सदस्यांची निवड आणि भरती करण्याची जबाबदारी सांभाळत होता, तर डॉक्टर शाहीन सईद आणि डॉक्टर उमर नबी हे भरती झालेल्यांना आर्थिक मदत देऊन त्यांचं ब्रेन वॉश करत होते। मुझम्मिल वैद्यकीय मदतीच्या बहाण्यानं रुग्ण आणि कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन माहिती गोळा करत होता। जरी तो आपत्कालीन वॉर्डमध्ये सर्जन होता, तरी पडद्यामागे दहशतवादी साथीदारांची टीम तयार करणं हेच त्याचं मुख्य काम असल्याचं उघड झालंय। दिल्ली मेट्रो पोलिसांनी तात्काळ ओळख आणि अटक करण्यासाठी मोबाईल फेशियल रेकॉग्निशन सिस्टम लॉन्च केली आहे। स्टेशन किंवा ट्रेनमध्ये येता संशयिताचा चेहरा काही सेकंदात स्कॅन होईल आणि पोलिसांच्या डेटाबेसशी जुळताच लगेच त्याला अटक केली जाणार आहे। या प्रणालीमुळे अनेक गुन्हेगारांना आधीच पकडण्यात यश मिळालंय। यात 26 प्रकरणात वॉन्टेड असलेला तस्लीम उर्फ बुरा तसंच विशाल आणि शेखरचाही समावेश आहे। सगळ्या 16 मेट्रो पोलीस स्टेशनमध्ये गणवेशधारी आणि सध्या साध्या वेशातील अधिकाऱ्यांना हे एआय डिव्हाइस देण्यात आले असून रोजच्या 6 ते 7 दशलक्ष प्रवाशांच्या सुरक्षेला मोठा बूस्ट मिळणार आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर आणि त्यांची पत्नी वेनेसा ट्रम्प आग्र्यात पोहोचले। यावेळी त्यांनी ताजमहालाला भेटही दिली। दोघांना डायना बेंचवर बसून विशेष फोटोही काढला। ट्रम्प ज्युनियर दुपारी विशेष विमानानं आग्र्याला आले आणि हॉटेल अमर विलासमध्ये थांबून जेवण केलं आणि त्यानंतर ताजमहालकडे रवाना झाले। त्यांच्यासोबत 40 देशांमधील 126 खास पाहुणे देखील होते। या भेटीनंतर ते जामनगरकडे रवाना झालेत। 6 वर्षांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प देखील आपल्या कुटुंबासह ताजमहालला आले होते आणि त्यांनी या वास्तूला भारताच्या समृद्ध संस्कृतीचं प्रतीक म्हटलं होतं। बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करत 6 नेत्यांना मंत्रिपदाची शपथ दिली आहे। लेझी सिंग, नितिन नवीन, मदन सहानी, रामकृपाल यादव, संतोष कुमार, सुमन आणि सुनील कुमार यांचा या नव्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलाय। राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी राजभवनात साध्या समारंभात त्यांना शपथ दिली। भाजप, जदयू आणि एचएम या पक्षातील अनुभवी नेत्यांचा सहभाग मिळाल्यानं इंडिया आघाडीतील समतोल अधिक बळकट झाल्याचे दिसतंय। संतोष सुमन यांच्या समावेशामुळे दलित प्रतिनिधित्व देखील वाढलंय आणि या विस्तारामुळे राज्यातील प्रशासकीय कामांना नवी गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी 10व्यांदा शपथ घेतली असून 26 आमदारांना देखील मंत्रिपदाची शपथ दिली। शपथविधीनंतर नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदींशी हस्तांदोलन केलं, तर मोदींनी गमछा फिरवत जनतेचं स्वागत केलं। ॲन मार्गावरील निवासस्थान नितीश कुमार आणि त्यांचा मुलगा निशांत यांच्या भेटीच्या भावनिक क्षणानं यावेळी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं। निशांत यांनी वडिलांना नमस्कार करताच नितीश कुमार यांनी त्यांना मिठी मारली। तसंच व्यासपीठावर चिराग पासवान यांनी जेपी नड्डा आणि जीतन राम मांझी यांना पाया पडून नमस्कार केला। गोरखपूरचे भाजप खासदार रवी किशन यांनी राहुल गांधींवर तिखट शब्दात टीका केली आहे। राहुल गांधी जितके बोलतात तितके आम्ही जिंकतो, ते भाजपचे सगळ्यात मोठे प्रचारक आहेत असं ते म्हणाले। काँग्रेस नेत्यानं मतचोरीपासून संस्था बदनामीपर्यंत केलेल्या आरोपांवर देशानंच उत्तर दिल्याचं त्यांनी सांगितलं। 272 प्रमुख व्यक्तींनी काँग्रेसला संवैधानिक संस्थांवर हल्ल्याबद्दल पत्र दिल्याचा उल्लेखही त्यांनी केला। राहुल गांधींचे कठोर शब्दही मोदींसाठी वरदान आहेत असं देखील रवी किशन म्हणाले। त्यांनी राहुल गांधी यांच्यावर बिहारमध्ये मासे पकडायला गेले होते अशी देखील उपरोधिक टिप्पणी केली आहे। सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रपती आणि राज्यपालांनी विधानसभेतून आलेल्या विधेयकांवर अमर्यादित काळ निर्णय न घेता ठेवण्यावर स्पष्ट भूमिका घेतली आहे। राज्यपालांनी विधेयक मंजूर करावं किंवा ते पुनर्विचारासाठी परत पाठवावं, पण न्यायिक पुनरावलोकनाच्या नावाखाली ते थांबवून ठेवणं चुकीचं आहे असं न्यायालयानं स्पष्ट केलंय। हा अधिकाराचा गैरवापर ठरू शकतो आणि अशावेळी न्यायालय हस्तक्षेप करेल असंही स्पष्ट करण्यात आलंय। मात्र विधेयकावर निर्णय घेण्यासाठी कोणतीही विशिष्ट मुदत न्यायालयानं निश्चित केलेली नाही। तामिळनाडूमध्ये राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील वादानंतर हे प्रकरण समोर आलं। पश्चिम बंगालच्या भारत-बांगलादेश सीमेवर बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांची संख्या झपाट्यानं वाढल्याचा दावा बीएसएफनं केलाय। उत्तर 24 परगणा, मुर्शिदाबाद आणि मालदा जिल्ह्यातून दररोज सुमारे 150 जण परतण्याचा प्रयत्न करत असल्याचं समोर आलंय। एसआयआर विशेष गहन पुनरावृत्ती मोहिमेदरम्यान पकडलं जाण्याच्या भीतीनं वर्षानुवर्ष भारतात बेकायदेशीरपणे राहिलेले अनेक जण स्वतःहून सीमेवर येत असल्याची माहिती मिळते। कागदपत्र नसलेल्या या लोकांची बायोमेट्रिक तपासणी आणि चौकशीमुळे बीएसएफ आणि राज्य पोलिसांवर ताणही वाढतोय। पडताळणीनंतर गुन्हेगार इतिहास नसलेल्यांना बीजीबीच्या यांच्या मदतीनं परतही पाठवलं जात आहे।
नवी दिल्लीत झालेल्या कोलंबो सुरक्षा संवाद परिषदेत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी हिंद महासागर क्षेत्राच्या सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण संदेश दिला। समुद्र हा आपला सगळ्यात मोठा सामायिक वारसा आहे आणि त्याची सुरक्षा आणि स्थिरता ही सगळी सहभागी राष्ट्रांची सामूहिक जबाबदारी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन करत प्रादेशिक राष्ट्रांनी सागरी सुरक्षा, सायबर संरक्षण आणि दहशतवादाविरोधात एकत्र काम करण्याचं आवाहनही केलं। भारत, श्रीलंका, मालदीव आणि मॉरिशस सहभागी असलेल्या या संवादातून हिंद महासागरातील शांतता आणि आर्थिक विकासासाठी भारताचा दृढ संकल्प देखील पुन्हा अधोरेखित झालाय। केरळमध्ये 16 वर्षांच्या मुलाला आयसिसकडे वळवल्याच्या आरोपावरून एका महिलेवर आणि तिच्या लिव्ह इन पार्टनरवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुलाच्या काकांच्या तक्रारीनुसार दोघे यूकेमध्ये राहत असताना महिलेचा पार्टनर मुलाला आयसिसचे व्हिडिओ दाखवत होता आणि संघटित सामील होण्यासाठी प्रवृत्त करत होता। महिलेनं मात्र हे सगळे आरोप नाकारले असून वैवाहिक वादातून तिला फसवलं जात असल्याचा दावा केलाय। पोलिसांनी तपास सुरू केला असून या प्रकरणात कट्टरतावाद, कौटुंबिक वाद आणि मुलाच्या ताब्याचे मुद्दे असल्याचे सगळे पैलू चौकशी केली जाते। मनी लॉन्ड्रिंग चौकशीत ईडीनं उद्योगपती अनिल अंबानी आणि त्यांच्या कंपन्यांची 1400 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता जप्त केली आहे। या प्रकरणातील एकूण जप्तीची रक्कम सुमारे 9000 कोटी रुपयांवर पोहोचली आहे। रिलायन्स होम फायनान्स आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स यांनी सार्वजनिक निधी इतरत्र वळवल्याच्या आरोपांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे। याआधी देखील 3084 कोटींच्या मालमत्तेवर तात्पुरती जप्तीची कारवाई करण्यात आली होती। दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने रिलायन्स समूहातील कथित बँकिंग आणि कॉर्पोरेट फसवणुकीवर केंद्र, ईडी आणि अनिल अंबानी यांना नोटीस जारी केली असून 3 आठवड्यात उत्तरही मागितलंय। आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम शहरात एक मोठी दुर्घटना घडली। इथल्या मद्दिलापालेम या परिसरात असलेल्या एका कार शोरूममध्ये भीषण आग लागली। या आगीत शोरूममधील 2 नवीन कार पूर्णपणे जळून खाक झाल्या। या घटनेमुळे शोरूमचं देखील मोठं आर्थिक नुकसान झालंय। आग लागल्याचं नेमकं कारण अजून अस्पष्ट आहे, मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय। मणिपूरच्या कांगपोकी या जिल्ह्यात आसाम रायफल्स, CRPF आणि मणिपूर पोलिसांनी सोंगलुंग गावात बेकायदेशीर अफू शेतीवर संयुक्त धडक कारवाई केली आहे। पहाटे सुरू झालेल्या ऑपरेशनमध्ये सुमारे 10 एकरावरील अफूची शेती पूर्णपणे नष्ट करण्यात आली आहे। तसंच प्रक्रिया आणि साठवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या 3 तात्पुरत्या झोपड्याही उद्ध्वस्त केल्या आहेत। या शेतीतून अंदाजे 70 किलो अफू तयार झालं असतं, ज्याची किंमत कोट्यवधींमध्ये गेली असती। कठीण भूभागात झालेली ही कारवाई ईशान्य भारत अंमली पदार्थ मुक्त करण्याच्या प्रयत्नांना मोठी चालना देणारी ठरली आहे। रायपूरच्या हिरापूर परिसरात एका 2.5 वर्षाच्या मुलाचा निर्दयीपणे केलेल्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्यानं खळबळ माजली आहे। या बाळाच्या सावत्र वडिलांनी 15 दिवसांपासून सतत अत्याचार केल्याची माहिती कबीरनगर पोलिसांनी दिली आहे। प्रकृती गंभीर होताच या मुलाला रुग्णालयात नेलं गेलं, पण त्याच्या आधीच त्याचा मृत्यू झाला। शवविच्छेदनात मुलाच्या शरीरावर तब्बल 28 जखमा असल्याचंही समोर आलंय। पोलिसांनी आरोपीला अटक करून हत्येचा गुन्हा दाखल केलाय आणि या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे। गोव्यात घडलेल्या एका अनोख्या प्रकारानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय। घरासमोर पार्क केलेल्या कारच्या बोनेटमध्ये लपलेल्या उंदराचा डॉग डिटेक्टिव्हनं शोध लावला। भटक्या कुत्रानं सुगावा लागताच थेट बोनेटकडे धाव घेतली, दातांनी तो भाग फाडला आणि उंदीर बाहेर ओढून काढला। ही संपूर्ण घटना शेजाऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केली आणि या व्हिडिओला मोठी पसंतीही मिळते। कुत्र्यानं कारचं नुकसान जरी केलं असलं तरी मोठं नुकसान होण्यापासून वाचवल्याची प्रतिक्रिया यावेळी सोशल मीडियावर लोकांनी दिली आहे आणि हा व्हिडिओ प्रिन्स प्रसाद यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आलाय। हरियाणातील रोहतकच्या साई इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्सची वर्ल्ड बॉक्सिंगचे अध्यक्ष बोरिस व्हॅन डेर वोस्ट यांनी अत्यंत प्रभावी अशा शब्दात प्रशंसा केली आहे। भारत दौऱ्यादरम्यान त्यांनी प्रशिक्षण हॉल, जिम, वसतिगृह आणि रिकव्हरी सुविधा पाहून समाधानही व्यक्त केलं। दरम्यान भारताचे बॉक्सिंग चॅम्पियन्स इथूनच घडतात, शिस्त आणि सुविधा उत्कृष्ट आहे असंही ते पुढे म्हणाले। भारतीय खेळाडूंमध्ये प्रचंड क्षमता असून भविष्यात अनेक मेरी कॉम निर्माण होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। भारतातील वाढत्या क्रीडा संस्कृतीचं त्यांनी विशेष कौतुकही केलं। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली अयोध्या वेगानं स्मार्ट सिटीकडे वाटचाल करतेय। शहरात 550 एकरावरील ग्रीनफील्ड टाउनशिप, 200 एकर हरित क्षेत्र, हायटेक पार्क्स, वेलनेस हब आणि अत्याधुनिक अंडरग्राउंड सुविधा उभारल्या जात आहेत। सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर 1200 CCTV कॅमेरेही बसवले जात आहेत। अयोध्येला मॉडेल सोलार सिटी घोषित करण्यात आलं असून 40 मेगावॅटचा सौर प्रकल्प शहराच्या विजेच्या 25 ते 30% गरजा पूर्ण करतोय। EV चार्जिंग स्टेशन, मोठ्या प्रमाणातील वृक्षारोपण आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे अयोध्या जागतिक धार्मिक पर्यटन आणि हरित विकासाचं नवं केंद्र ठरतेय। डोनाल्ड ट्रम्प यांनी 350% टॅरिफ लादण्याची धमकी देऊन पुन्हा भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवल्याचा दावा केलाय।
मला पहिला फोन शाहबाज शरीफ यांचा आला होता. त्यांनी माझे आभार मानले आणि मी लाखो लोकांचे जीव वाचवल्याचं त्यांनी सांगितलं, अशी फुशारकी ट्रम्प यांनी मारली आहे. पुढे ट्रम्प असंही म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही मला फोन आला होता. आम्ही संपलो असं मोदी म्हणाले. त्यावर मी विचारलं की तुम्ही काय संपवलं. त्यावर मोदींनी उत्तर दिलं की आम्ही युद्ध करणार नाही, असंही ट्रम्प यांनी सांगितलंय. बुधवारी नेपाळच्या मधेशी प्रांतातील वारा इथं जेएनसी तरुण आणि सत्ताधारी CPN-UML पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक संघर्ष झाला. परिस्थिती बिकट होताच अधिकाऱ्यांनी दुपारी 12:30च्या दरम्यान ते रात्री 8 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू केला. सिमरा विमानतळावरील वाहतूकही तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. UMLचे वरिष्ठ नेते शंकर पोखरेल आणि महेश बसनेट बुधवारी पक्षाच्या युवा जागरण मोहिमेत सहभागी होण्यासाठी सिमरा इथे येणार होते. त्यांच्या आगमनापूर्वी जेएनसी गटानं सोशल मीडियावर निषेध करण्याचं आवाहन केलं होतं आणि त्यानंतर बुधवारी 100 ते 150 तरुण सिमरा चौकात जमले. तिथे त्यांनी UML कार्यकर्त्यांशी झटापट केली. हा वाद दगडफेक आणि शारीरिक हिंसाचारात वाढला आणि यामध्ये अनेक तरुणही जखमी झाले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या संघर्षानंतर जवळजवळ 6 महिन्यांनी राजधानी वॉशिंग्टनमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होऊन टेस्लाचे CEO एलॉन मस्क अमेरिकन राजकारणाच्या केंद्रस्थानी परतले आहेत. सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या सन्मानार्थ ट्रम्प यांच्या राजकीय भोजनाला एलॉन मस्कही उपस्थित होते. मस्क यांनी नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याची योजना देखील रद्द केली आहे. 2026च्या निवडणुकीत ट्रम्पच्या रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा आणि निधी देणार असल्याचंही मस्क यांनी म्हटलं आहे.